तुमची कशी प्रतिक्रिया असणार आहे? मागील काही वर्षापासून जे मी गावच्या विकासासाठी गोरगरीब जनतेसाठी जे कष्ट करतोय आणि निश्चितच त्या सर्व प्रयत्नांची जाणीव ठेवून प्रभाग क्रमांक 3ची जनता ही माझ्या पाठीशी उभी राहील। कारण आदरणीय नगराध्यक्ष सन्माननीय संजयभाई इंदुलकर यांच्या माध्यमातून आम्ही ही निवडणूक लढवत आहे। गेल्या 35 वर्ष संजयभाईंनी या इगतपुरी नगरपालिकेवर एकाती सत्ता ठेवलेली आहे आणि अचानक त्यांच्या सत्ता परिवर्तनाने अख्ख्या इगतपुरीमध्ये एक अचानकचा असा भूकंप झाल्यागत गोष्ट झाली। पण ती का झाली तर इगतपुरीचा विकास हा का होत नाही आणि कशा पद्धतीने व्हायला पाहिजे याचा संजयभाईंनी विचार केला। कारण केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीची एकाती सत्ता आहे आणि प्रत्येक वेळेस इगतपुरीमध्ये शिवसेनेची सत्ता असायची, केंद्रात राज्यात इतर पक्षांची सत्ता असायची। आज जर कुठं विकास करायचा असेल तर जिथे सत्ता तिथे जायला पाहिजे हे ध्येय संजूभाईंनी हाती घेतलं। स्वतःचं मान पद प्रतिष्ठा सर्व जनतेसाठी त्यांनी बाजूला ठेवून इगतपुरीच्या विकासासाठी संजूभाईंनी जे काम केलं आणि त्यांच्यासोबत आम्ही काम केलं का इगतपुरीचा विकास हा कशाने थांबला आणि कशाने होऊ शकतोय तर आदरणीय फडणवीस साहेबांनी आणि गिरीजी महाजन साहेबांनी हा इगतपुरीच्या जनतेला एक विश्वास दिलेला आहे का येणाऱ्या कालावधीमध्ये इगतपुरी नगरपालिकेवर हा भारतीय जनता पक्षाची सत्ता असेल आणि त्या सत्तेनुसार जिथं जिथं निधीची तुटवडा पडला होता पहिल्या टप्प्यामध्ये आम्हाला साधारण 150 कोटीचा निधी हा देण्याचं आश्वासित केलेलं आहे आणि याच्या पुढेही ज्या ज्या ठिकाणी या इगतपुरी ही महाकुंभचा प्रवेशद्वार असणार आहे हिचं नंदनवन करण्यासाठी हिचं पर्यटन हे चांगलं करण्यासाठी भारतीय जनता पार्टी कटिबद्ध राहील असं आम्हाला मंत्री महोदयांनी शब्द दिला। संपतजी डावकर एक विषय असा पण आहे का गेल्या 5 वर्षापासून तुम्ही कार्यरत आहात आणि खरोखर या जनतेचा फोकस म्हणजे भारतीय जनता पार्टी हा तुमच्याकडे लागलेला आहे। तर खरोखर या जनतेला तुम्ही अजून नवीन काय प्रेझेंट करणार आहे? मी माझ्या वार्डामध्ये बहुतेक कामं केलेले आहेत। त्याच्यामध्ये अजून आमच्या तिथं छोटासा तलाव आहे त्याचं सुशोभीकरण करण्याचं काम आम्हाला करायचंय। त्याच्यानंतर पाण्याची जी समस्या आहे कारण पूर्ण गावामध्ये पाण्याची लाईन फिरलेली आहे पण काही ठिकाणी पाण्याचा प्रेशर नाहीये, त्याच्यामध्ये मी प्रयत्नही केले होते पाण्याच्या टाकीसाठी पण पुन्हा एकदा नगरपालिकेने 1 लाख लिटरची पाण्याची टाकी मंजूर केलेली आहे। काही रस्त्यांसाठी आपण प्रस्ताव केलेले आहेत, जिम असेल अंगणवाडी असेल या केलेल्याच आहेत पण जिथं जिथं ज्या ज्या विकास कामांची गरज आहे ते विकास कामं करण्यासाठी मी कटिबद्ध राहील। कारण इगतपुरीची जनता डावकर दुसरा एक प्रश्न असा आहे आम्ही अनेक वर्षापासून तुम्ही आगरी सेनेचं जे काम करता आणि आगरी बांधवांचा आज खरोखर तुमच्या पाठीशी उभे आहेत आणि त्यांचा पण प्रतिसाद कसा असणार आहे तुम्हाला? माझ्यासाठी समाज बांधवांना एक आपुलकी आहे की समाज बांधवांना माहित आहे की संपत डावकर हा सगळ्यांच्या सुखात दुःखात सगळ्यांना सोबत घेऊन चालणार आहे आणि आदरणीय राजारामजी साळवी साहेबांनी मला शिकवण दिले की शौर्याचा व्यापार थांबवा आणि पराक्रम सत्कारणी लावा। त्या पद्धतीने आमचं काम चालू आहे। प्रदीप भाऊ असतील राहुल भाऊ असतील यांच्या विचाराने आम्ही काम करतोय आणि सदैव समाजाच्या सोबत असून समाजही माझ्या सोबत आहे हे मी सांगू इच्छितो। खरोखर आपल्या सोबत होते आगरी समाजाचे भूषण तसेच संपतजी डावकर थेट आपल्या संघ उज्ज्वल महाराष्ट्र संघ त्यांनी संवाद साधलेला आहे। उज्ज्वल महाराष्ट्र, सोमनाथ भगत, इगतपुरी, नाशिक।